इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या थोरात कुटुंबियांना गांजेडी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सल्ला दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता राज असरोडकर यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर माफी मागितली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 त्रिवेणी नगर परिसरात थोरात कुटुंब राहत असून 1 महिन्यापूर्वी काही गांजेडी तरुणांनी थोरात कुटुंबावर त्यांच्या घरावर दगडफेक करत त्यांना अवाच्य शिवीगाळ करून त्यांच्या घराचा दरवाजा तोडून पसार झाले होते। त्याच परिसरात सामाजिक कार्यकर्ता राज असरोडकर हे राहत असून त्यांनी थोरात कुटुंबियांना पोलीस ठाण्यात जाऊन गांजेडी विरोधात तक्रार द्या असा सल्ला दिला। त्यानंतर थोरात कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली। मात्र आज 1 महिना पूर्ण होऊनही पोलिसांनी अद्याप त्या आरोपीला अटक केलेली नाही। तसेच सदर आरोपी हे त्याच परिसरात ट्रिपल सीट बाईकवर फिरत आहेत। तसेच थोरात कुटुंबियांना धमकी देत आहेत, ज्यामुळे थोरात कुटुंब घाबरले आहेत। थोरात कुटुंबियांना तक्रार करण्यासाठी जे पाठबळ दिलं, पण आता मला त्याचा पश्चाताप होतोय। पोलिसांच्या भरोशावर थोरात कुटुंबियांचा जीव धोक्यात घातला, यासाठी राज असरोडकर यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर माफी मागितली आहे। 1 महिन्यापूर्वी या कुटुंबावरती फॅमिली माझ्या सोबत आहे आणि तो फार भयानक पद्धतीचा हल्ला होता। एक दहशत माजवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून होता। ती जे आरोपी आहेत ते आपल्याला वयाने जरी लहान दिसत असले तरी ते फार खतरनाक आणि लोकांवरती कोणावरही जीव घेणं, कुठल्याही वेळेला हल्ला करतील अशा प्रकारचे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं। ही फॅमिली खरं म्हणजे घाबरलेली होती, पण यांना मी सल्ला दिला की अशामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढते, तुम्ही पोलिसात जा। माझी अशी अपेक्षा होती की पोलीस ताबडतोब आरोपींना अटक करतील आणि त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह करतील, तडीपार सुद्धा करतील। परंतु आज 1 महिना होत आला, 5 तारीखला ह्या घटनेला 1 महिना होईल। ह्या आरोपी उल्हासनगरला फिरतायत, ते आम्हाला आमच्या लोकांनी पाहिलेले आहेत, त्यांचे व्हिडिओ आम्ही पोलिसांना पाठवलेले आहेत। CCTV मध्ये ते दिसून आलेले आहेत सगळे आरोपी। 3-3, 4-4 सीट ते बिनधास्तपणे उल्हासनगरला फिरतात, त्यांना कुठल्याही कायद्याचं, पोलिसांचं भय असल्याचं दिसत नाही। आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठेतरी अशी भावना आली की मी ह्या कुटुंबाला जो काही सल्ला दिला की तुम्ही पोलिसात जा, तर मी असा सल्ला देऊन ह्यांच्या जीवाला तर धोका नाही निर्माण केला। कारण आज ते आरोपी जर आमच्या एरियामधूनच जिथे राहतात त्या एरियामधून बिनधास्तपणे फिरतायत, तर मला ती भीती माझ्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे कुठंतरी मला असं वाटलं की आता आपण यांची माफी मागितली पाहिजे थोरात कुटुंबाची, की यांना मी सल्ला दिला, कायदा आपलं काम करेल असं मला वाटलं होतं, पण ह्या आरोपी सापडून आलेले नाहीत अजूनपर्यंत आणि ह्यांच्या जीवावरती जी टांगती तलवार आहे ती तशीच कायम आहे आणि त्यामुळे या कुटुंबाची माफी मागावी हे माझ्या डोक्यामध्ये आलं आणि ती माफी DCP ऑफिस समोर जाऊन मागितली पाहिजे असा माझा प्रयत्न होता। आणि काल जेव्हा मी DCPच्या कानावर हा विषय टाकला तर त्यांनी आज भेटायला बोलावलं होतं, पण त्यांनी बोलावलं, त्यांनी त्यांचे प्रयत्न सांगितले, पोलीस काय करतात ते सगळं त्यांनी सांगितलं, परंतु त्याच्यामुळे ह्यांच्या जीवाचा धोका टळलेला आहे असं मला कुठेही एक सामान्य नागरिक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसत नाही। त्यामुळे मी थोरात कुटुंबाची माफी मागण्यावरती ठाम आहे।